निवडणूक हरण्याचे हे तुमचे बहाणे आहेत आणि या देशात अराजकता माजवण्याच्या संदर्भातली ही वक्तव्य आहेत असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। तुम्ही कोर्टात का जात नाही जर एवढे पुरावे आहेत, हाही सवाल आहे। विलासजी, तीन गोष्टी आहेत। त्यातली पहिली गोष्ट अशी की राहुलजींनी जी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जे प्रेझेंटेशन जगासमोर मांडलं पब्लिक डोमेन मध्ये, आज ती सगळी पानं उपलब्ध आहेत, पीडीएफ। डेमोक्रेसी विल नॉट बी डिलीटेड, लोकशाही मरणार नाही आणि आम्ही मरू पण देणार नाही, असा आमचा पण आहे राहुलजींचा, काँग्रेसचा, आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं आम्ही थांबवूनच थांबू असा आमचा पण आहे, ती आमची खात्री आहे। आम्ही लोकशाही या देशातली मरू देणार नाही। राहिला मुद्दा, काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहुलजींनी विरोधी पक्ष नेता म्हणून जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ही दुसरी प्रेस कॉन्फरन्स। एक लेख लिहिला, त्याच्या अगोदर एक प्रेस झाली, आता एक प्रेस झाली, सगळे पुरावे समोर आहेत। आज तर एकाच घटनेचे 5 पुरावे आम्ही समोर दिलेले आहेत। निवडणूक आयोग का झोपा काढतो काय? राहुलजी विरोधी पक्ष नेता आहेत, आम्ही पुरावे मांडले ना पब्लिक डोमेन मध्ये, तुम्ही चॅनलवर दाखवलं। चोरांना पाठीशी घालण्याचं निवडणूक आयोगाचं काम कशा प्रकारे होतं? 5 प्रकारे होतं। ज्या बूथमध्ये काँग्रेस पक्ष मागच्या कित्येक निवडणुका प्लस मध्ये राहतो, त्याच बूथमध्ये काँग्रेस पक्षाचे मतदार डिलीट करण्याचं काम होतं। कसं डिलीट करण्याचं काम होतं? मतदार यादीमध्ये पहिला मतदार जो आहे त्याच्या नावाने ऑटोमॅटिक फॉर्म भरला जातो। तो फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मला जो मोबाईल नंबर द्यायचा असतो तो कर्नाटकच्या बाहेरचा असतो। त्या नंबरवर ओटीपी कुठून आला, त्या नंबरचं डेस्टिनेशन काय, त्या नंबरचा आयपी ऍड्रेस काय आहे, कोणतं कॉम्प्युटर मोबाईल वापरला, सीआयडीनं कर्नाटकच्या 18 पत्र लिहिला तरी ज्ञानेश कुमार नावाचा बैल निवडणूक आयोगाचा काहीही उत्तर द्यायला तयार नाही। 14 मिनिटांमध्ये 12 लोकांचं पहाटे 4 वाजता मतदान डिलीट होण्याचा पुरावा मांडला ना आम्ही। सुप्रीम कोर्ट झोपा काढतं का? हायकोर्ट झोपा काढतं का? प्रसार माध्यम आहेत, विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवतोय आणि कोर्टामध्ये जायची जी भाषा भारतीय जनता पक्षाकडून वारंवार होते, आम्ही कोर्टामध्ये जाणार म्हणून तुम्ही कायदा बदलला। निवडणूक आयुक्ताच्या विरोधामध्ये तक्रार करता येणार नाही, त्याला जाब विचारता येणार नाही, असा कायदा नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेत केला। जी वोटर आयडीच्या संबंधानं, मतदानाच्या संबंधानं जे प्रश्न उपस्थित केले त्याचे पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि सगळे ई पुरावे जे आहेत ते नष्ट करणारा कायदा या जुलमी सरकारनं केला। आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये, लोकांसमोर आणि माध्यमांसमोर हा प्रश्न घेऊन जातोय, पुरावे तुमच्या समोर आहेत। भारतीय जनता पक्षानं या देशाचा नेपाळ होऊ द्यायचा नसेल तर सत्ताधाऱ्यांची मोठी जबाबदारी आहे, लोकशाही टिकवा, नाहीतर लोकशाही टिकवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतील। ठीक आहे, श्रीमंत माने सर आपल्या सोबत आहेत। माने सर, दोन बाजू, सत्ताधारी विरोधक, या दोन्ही बाजू आपण ऐकल्या। या सगळ्या आरोपांना केवळ राजकीय आरोप म्हणून आपण त्याच्याकडे पाहायला हवं की देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीनं एक गंभीर बाब म्हणून पाहायला हवं? तुम्ही आजची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर तुम्ही याच्याकडे कसं पाहता? तुम्ही बरोबर मुद्दा उपस्थित केलाय। त्याचं कारण असं आहे की काँग्रेसनी विरोधी पक्ष म्हणून आरोप करायचे आणि त्याला भाजपने उत्तर द्यायचे, आरोप प्रत्यारोप चालू राहतील। याच्यापेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा जो सुरुवातीला तुम्ही सांगितला तो निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेचा आहे। आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेचा संदर्भ यासाठी पण महत्वाचा आहे की एकूण निवडणूक प्रक्रिया, लोकशाहीची एकूण प्रक्रिया, या सगळ्यांचा कस्टोडियन कोण आहे? तर निवडणूक आयोग आहे। आणि त्यामुळं निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरतीच, विश्वासार्हते संबंधीच हा प्रश्न आहे। झालंय काय की पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधींच्या माधवपुरा असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी संदर्भातली जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बेसिक फरक असा आहे की माधवपुरामध्ये निवडणूक आयोगाकडून किंवा निवडणूक यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांकडून पोलीस तक्रार झालेली नव्हती। आजच्या मात्र ज्या 2 असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीचा ज्याचा उल्लेख झाला तो विदर्भ लोकसभा मतदारसंघातली आळंद कॉन्स्टिट्युन्सी आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातली राजुरा कॉन्स्टिट्युन्सी, या दोन्ही ठिकाणी FIR झालेले आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोग असं म्हणू शकत नाही की तिथं काही घडलेलंच नाहीये। आणि जे घडलेलं आहे, विशेषतः राजुरा हे आपल्या जवळचं मतदारसंघ असल्यामुळं तिथं 6853 मतदार या पद्धतीनं वगळण्यात आल्याचा गुन्हा तो लोकसभा आणि विधानसभा या 2 निवडणुकांच्या मधल्या काळामध्ये झालेला आहे। आणि त्यामुळं निवडणूक आयोग असं म्हणू शकत नाही की घडलेलं नाहीये। दुसरा मुद्दा याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे की ही निवडणूक यादी अद्ययावत करत जाणे, ती अपडेट करत जाणे, निवडणूक यादीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने काम करणे ही एक निरंतर चालणारी, अव्यवहात चालणारी अशा पद्धतीची प्रक्रिया आहे। आणि यावेळेला नेमकं हे जे
प्रश्न उपस्थित होत आहेत ते प्रामुख्याने या दोन निवडणुकांच्या दरम्यानचे, किंबहुना 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या काळातलेच हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत असं चित्र आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या पुढच्या काळ मला असं दिसतं आहे की पहिला जो आरोप केला तो ज्याच्यामध्ये तक्रार नाही असा, हा दुसरा जो केला त्याच्यामध्ये FIR झालेले आहे, परंतु तिथली चौकशी पुढे गेलेली नाही आणि त्याची कारणावरती आज राहुल गांधी बोललेले आहेत. कदाचित यामधले जे प्लेयर्स आहेत, जे स्टेक होल्डर्स ऍक्च्युअली या पद्धतीनं मतदार यादीमध्ये ऍपचा वापर करून, वेबसाईटचा वापर करून किंवा अन्य मार्गाने सिस्टीम मध्ये जाऊन हे फरक करणारे जे लोक आहेत ते कदाचित राहुल गांधींनी आयडेंटिफाय केलेले असावीत आणि पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, ज्याला ते हायड्रोजन बॉम्ब वगैरे म्हणतात, ते कदाचित प्रेस कॉन्फरन्स मध्ये येऊ शकेल. नक्की बघू सर.